गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ग्राम ठाणा येथे प्रहार संघटनेचे भव्य धरणे आंदोलन सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकामाला निवेदन देऊनही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने प्रहार संघटनेने धरणे आंदोलन पुकारले आहे। आता पावसाळा सुरू होणार असून रस्त्यांची पुन्हा दुरावस्था होणार आहे आणि विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांना याचा मोठा त्रास होणार आहे आणि या प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने धरणे आंदोलन पुकारले आहे। ठाणा ते खुर्चीपार जेवरी रस्त्याची दुरावस्था व पंचायत समिती अंतर्गत गुरांच्या कोट्याचे प्रलंबित बिल आणि तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी या बाबतीत विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। अधिकारावर कारवाई झाली पाहिजे। एकच मिशन जनतेला न्याय, एकच मिशन जनतेला न्याय। आमचे सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रहार जनता पक्षाचे जितेंद्र उर्फ पिंटूभाऊ बावनकर यांच्या नेतृत्वाखाली आपण आज सार्वजनिक बांधकाम यांचा एक मुद्दा आहे। गावातील प्रतिष्ठित सन्माननीय खूप साऱ्या व्यक्तींनी इथं PWD सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केले होते की रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि त्यांच्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासाठी अनेक पत्रव्यवहार केले आहेत आणि आम्ही प्रहार जनता पक्षाचे कार्यकर्ते व सन्माननीय पिंटूभाऊ बावनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूपदा पत्रव्यवहार केलेला, तरी पण प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि त्यांची रोडाची सुधारणा केलेली नाही। तसेच दुसरा मुद्दा पंचायत समिती आमगाव MRS योजनेच्या अंतर्गत मनरेगा यांच्या अंतर्गत येणारे गुरांचे कोठे आणि त्यांचे विविध बिल मस्टल यांचे 2023 पासून आजपर्यंत एकही पैसा आलेला नाही आहे। त्याच्यामुळे लाभार्थी खूप कर्जात डुबलेले आहेत आणि आर्थिक परिस्थिती मंदावली आहे त्यांची आर्थिक परिस्थिती। आणि तिसरा मुद्दा तहसील कार्यालय आमगाव यांचा आहे। 2023 पासून कोर्टाचे निकाल लागल्यापासून आजपर्यंत कोर्टाच्या निकालानंतरही तहसील ऑफिस कार्यालयाने हिस्सेवाटणी 7/12 फेरफार पंजीकरण हिस्सेवाटणी यांचे काम अपुरे आहेत आणि विविध फेऱ्यामध्ये नागरिकांनी त्यांच्या तहसील कार्यालयाचे खूप फेऱ्या मारावे लागले, तरी त्यानंतरसुद्धा त्यांनी काम केलेलं नाही। आणि जेव्हा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून आंदोलन लेटर लावण्यात आला त्यानंतर त्यांनी 3 दिवसात ते 7/12 आणि फेरफार हिस्सेवाटणी करण्यात आली। तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर 3 दिवसात तुम्हाला काम करायचे होतं तर मग 3 वर्ष का प्रलंबित ठेवले? असं निष्काळजी आणि कामाला तहसील ऑफिस आमगाव यांनी कर्मचारी या तहसीलदार मॅडम आहेत, आपले मंडळाधिकारी, पटवारी, तलाठी यांच्या अन्याय दिरंगाई व निष्काळजी प्रशासनाविरुद्ध आम्ही आज आंदोलनाला बसलेले आहोत। प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेतली नाही तर हा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल याची प्रशासनाने दक्षता घेईल आणि या आंदोलनामध्ये जर कुणालाही काही झालं तर यांची जबाबदार पूरी प्रशासन। मैं जितेंद्र बावनकर बच्चू भाऊ के नेतृत्व में यहाँ एक हमारा आंदोलन चालू है और बच्चू भाऊ का एक कार्यकर्ता हूँ, छोटा सा मैं जिलाध्यक्ष हूँ गोंदिया का। आंदोलन करने की वजह ऐसी कि शासन की गलत नीतियाँ जिसकी वजह से पब्लिक को रोड पे आना पड़ रहा है। आज जो ये वाले जो रोड का जो मुद्दा है, आने वाले समय में बारिश गिरने वाली है, स्कूलें चालू होने वाली है, बच्चे कल गिर गए, किसी को कुछ हो गया, इसकी जवाबदारी कौन लेगा? प्रशासन ने इस पे ध्यान देना चाहिए। प्रशासन के बारों बार लेटर देने के बाद में प्रशासन सामने नहीं आता है तो क्या करना चाहिए पब्लिक ने? तो इसके लिए प्रशासन जवाबदार रहेगा। आने वाले समय में कोई तकलीफ होती है, बच्चों को कुछ हानि होती है, क्योंकि बहुत ज़्यादा गड्ढे हो गए तो रोड नहीं बना पा रहे तो कम से कम गड्ढे बुझा करके प्लेन कर दिया जाए, ये एक मुद्दा हो गया। उसके बाद में तहसील ऑफिस के कुछ मुद्दे हैं। तहसील ऑफिस में जब कोर्ट ने जब आदेश कर दिया 2023 में, तो तहसील ऑफिस ने अभी तक प्रलंबित क्यों रखा? और जिस दिन आंदोलन का लेटर दिया गया उसी दिन, उसके दूसरे दिन ही वो फेरफार ले लिए, उनने नोट ले लिए उसका। तो ऐसा क्या ऐसा कौन सा कानून आ गया था कि रातों रात क्या कहते हैं फेरफार ले लिया गया, जो 3 साल से उस काम को रोक के रखे तहसीलदार वगैरह ने, जिस काम को रोक के रखे, और रातों रात जैसे आंदोलन का लेटर गया कि आंदोलन होने वाला है भव्य करके 7 तारीख को था, पर आचार संहिता की वजह से 23 तारीख हो गया।
तो इनका फेरफार हो गया, ये कैसा हो गया? तो यहाँ शासन ने आना चाहिए और उसका जवाब देना चाहिए और दोषियों के ऊपर में कार्रवाई होना चाहिए। अब दूसरी बात रही कोठों का, जो शासन ने गरीबों को, किसानों को जो कोठे दिए जानवर पालने के लिए, आज उन लोगों ने, बेचारों ने अपने कोठों को गिरा दिए। जानवर कहाँ बांधेंगे? अभी बारिश आएंगी तो पैसे नहीं मिल रहे उनको। शासन के तरफ से उनको जो योजना मिली है तो उसका फ़ायदा प्रॉपर मिलना चाहिए ना। पहली बात तो किसानों को घर नहीं है अच्छे से रहने, अब बेचारों के जो जानवर है उनने तो कोठा गिरा दिया, वो जानवर कहाँ रहेंगे? बारिश में पानी में भीगते हुए रहेंगे। इससे पहली अमलबाजी लेना चाहिए इसमें और उनको कोठे के राशि जो है उनको दे करके उनका कोठा तैयार करवाना चाहिए। इसमें जवाबदारी हमारे जो तहसील ऑफिस हो गई, पंचायत समिति हो गई, इनकी जवाबदारी इनको ला करके देने की तुरंत। अब जो कोठे जो बने हुए हैं जो मनरेगा के अंतर्गत, तो उनके जो बिल जो रुके हुए प्रलंबित, तो किसानों को पैसा देना चाहिए। जो जानवरों के लिए जो कोठा आपने बनाने की योजना लाए सामने में मनरेगा के अंतर्गत, तो उसके जो पैसे हैं वो तो मिलना चाहिए। आज 3, 4, 5 साल से बिल रुके हुए हैं, उनको तुरंत देना चाहिए। बस यही हमारी इच्छा है। मी राजेश वनवाने आणि मी ठाणे ह्या गावातील एक रहिवासी आहे। आता मुद्दे म्हणजे आज जनशक्ती पक्षाकडून एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि हा आंदोलन म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की हा एक पक्षाचाच नाही तर हा जनतेचा सहभाग असायला पाहिजे आणि जनतेच्या माध्यमातून मुद्दे घेऊन हा आंदोलन छेडत आहे। म्हणून मी पक्षाचा, कुठल्या पक्षाचा म्हणून माणूस नाही आहे इथं, मी एक जनतेचा, मी एक प्रतिनिधी म्हणून आणि मी इथं या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायला आलेलो आहे आणि माझा यांना पाठिंबा आहे। मुद्दा असा आहे की मी 2-3 वर्ष झाले मी पत्र लिहिला, हे आपलं जवरी रोड जो आहे, ठाणा ते जवरी रोड, हा मार्ग एक खूप म्हणजे चालणारा खूप मोठा गतीचा मार्ग आहे। याच्यातून शाळेतून येणारे मुलं खूप सारे असतात। आता शाळा चालू होत आहे, पण ह्या खड्ड्यांना अजूनपर्यंत ते खड्डे बुजवण्याचे कामं झाले नाही। जेव्हा प्रशासनाकडे आम्ही जातो तर ते सांगत असतात की आम्ही याचं नवीकरण करणार आहोत। अरे नवीकरण जाऊ द्या, तुम्ही यांचे खड्डे तरी बुजवा, कारण की आता पावसाळा सुरुवात होत आहे, शाळेला सुरुवात होत आहे आणि त्या प्रशासनाला मी परत सांगू इच्छितो की जर हे 2-4 दिवसामध्ये जर खड्डे बुजवला नाही तर हा तर आंदोलन, एक स्थायिक आंदोलन इथं आम्ही करत आहोत। मी यांच्यासोबत जर यांच्या कुठेही आंदोलन असेल किंवा मी सुद्धा परत त्या प्रशासनाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या टेबल ठोकण्याचं काम नक्की करतो।